गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। शब्दांच्या सहवासात राहिले की माणूस सुसंस्कृत आणि नम्र होतो। आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते। वर्तमानपत्रामध्ये काम करीत असताना मनोज पाटील यांचा मोठा मित्रपरिवार आणि आज याच मित्रपरिवाराने मनोज पाटील यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांना मिष्टान्न आणि शैक्षणिक साहित्य वाटप वृक्षारोपण करून साजरा केलाय। समाजातील सर्वांशी मिळून मिसळून कसे राहावे वागावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे मनोज पाटील आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे यांनी केले। दिंडोरी येथील श्री ईशानेश्वर विद्या निकेतन स्कूल व ज्युपिटर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये सामाजिक कार्यकर्ते पत्रकार मनोज पाटील यांचा वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मिष्टान्न आणि शैक्षणिक साहित्य वाटप वृक्षारोपण लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला। त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून विजयकुमार मिठे बोलत होते। प्रमुख पाहुणे म्हणून निळवंडीचे पोलीस पाटील अंबादास पाटील, आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते कवी राजेंद्र गागुर्डे, माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष भारत खातवे, सामाजिक कार्यकर्ते गणेश शिरे, निळवंडीचे उपसरपंच शंकर पाटील, रोहिदास पाटील, मेजर विजय पाटील, शांताराम जाधव, हिंदू विश्व रिक्षा संघटनेचे तालुका अध्यक्ष मित्रानंद जाधव, उपाध्यक्ष शामराव बोलकर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना केळी, राजगिराचे लाडू, बिस्किट वाटप करण्यात आले। तसेच विद्यालयाच्या प्रांगणात फळे, फुले, औषध उपयोगी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते कवी राजेंद्र गागुर्डे यांनी मनोज पाटील हे व्यक्तिमत्व अतिशय साधारण व्यक्तिमत्व होते, परंतु सर्वांशी मिळून मिसळून वागण्यामुळे त्यांची अपेक्षित अशी जडणघडण झाली आणि आज तालुक्यातील एक सर्वांना हवेसे पत्रकार व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, अशा शब्दात त्यांनी कौतुक केले। या प्रसंगी मान्यवरांनी आपल्या मनोगतात मनोज पाटील यांच्यावर सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले। कार्यक्रमास अभिनेते प्रतीक मिठे, ऋषिकेश खादवे, तेजस पवार, प्राचार्य अंचल तिवारी, शिक्षिका कल्याणी केदारे, धनश्री गावित, ऋतिका कराटे, स्नेहराज पिठे आदी शिक्षकवृंद, कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन धनश्री गावित यांनी केले तर आभार कल्याणी केदारे यांनी मानले। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी श्रीराम देवकर, दिंडोरी। नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।